हॅलो. हा ठीक आहे. जितेंद्र पाटील, नावाजलेला गोलंदाज जितेंद्र पाटील. अतिशय महत्वाचा सामना हा उपांत्य फेरीचा सामना. जो संघ विजयी होईल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. पहिला चेंडू आणि सामना करेल रोहन भोसले, ब्रांड. आणि पहिला चेंडू, नजाकत भरा शॉट आणि पहिला चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी रोहन भोसलेच्या बॅटमधून पाहायला मिळते. चौकार मारून आपल्या धावांचा श्री गणेशा केलेला आहे. नावाजलेला फलंदाज, धडाकेबाज असा फलंदाज, बेधुंद फलंदाज रोहन भोसले. आणि नॉन स्ट्रायकर प्रभाकर मेहता. हा पण एका ब्रांडपेक्षा कमी नाहीये. प्रभाकर मेहता रिवर्स मारण्याचा प्रयत्न, पण हा वेगळाच रिवर्स होता. धावचीतचा अपील तर केला होता मोठा, कारण का मोठाच मासा होता जो जाळ्यात पकडलेला होता, पण पंचांनी ती अपील फेटाळलेली आहे. आणि धावसंख्या झालेली आहे ती 5. हा, जाळा काय फाटला, मासा बाहेर. रोहन भोसले अतिशय सुंदर. धावसंख्या झालेली आहे ती 5. तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा प्रभाकर मेहता. निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 5. हॅलो हॅलो. 3 चेंडू आणि 5 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी जितेंद्र पाटील यांची. पहिल्या 2 सामन्यामध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी केलेली होती आणि आपल्या संघाला उपांत्य फेरीमध्ये घेऊन आलेले आहेत जितेंद्र पाटील. पण समोर सुद्धा तितकेच फलंदाज, एकदम बेधुंद फलंदाज, धडाकेबाज फलंदाज प्रभाकर मेहता आणि रोहन भोसले. पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली ती 6. जो संघ विजयी होईल तो विश्वमित्र क्रीडा मंडळ या संघाबरोबर अंतिम सामना खेळेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सुंदर असा फटका, सीमा रेखा पार. आणि हा पहिला षटकार उपांत्य फेरीतील प्रभाकर मेहता याच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 12. सुंदर फलंदाजी विश्वमित्र क्रीडा मंडळाचा कर्णधार साई प्रसाद मयेकर हा सकाळपासूनच क्रीडांगणात इथे उपस्थित आहे. कोणता संघ येईल की ज्याच्या बरोबर आपल्याला अंतिम फेरीचा सामना खेळायचा आहे. धावसंख्या झालेली ती 12. 4 चेंडू आणि 12 धावा. पाचवा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल प्रभाकर मेहता. लेग साईडच्या दिशेने पाहूया, खेळाडू खाली आहे पण तो फक्त प्रेक्षक बनूनच राहील. आणि हा सुद्धा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 18. 5 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 18. बॉल दे, नवीन बॉल द्या. पहिलाच ओव्हर. आता गेला ना, आला मॅच बॉल आलाय. 5 चेंडू आणि 18 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. धावसंख्या झालेली आहे ती 18. वैभव इंदुरकर काहीतरी टिप्स देताना दिसत आहेत गोलंदाजाला.
धावसंख्या झालेली ती 18. शेवटचा चेंडू सामना करेल प्रभाकर मेहता. पुन्हा एकदा त्याच दिशेने चौकार मारण्याचा प्रयत्न आणि हा सुंदर असा चौकार. धावसंख्या झालेली ती 22. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झालेली ती 22. दोघांची फलंदाजी एकदम सुंदर फलंदाजी. रोहन भोसले एका साईडला तर एका साईडला प्रभाकर मेहता. अतिशय सुंदर फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 22 धावा. माझ्या मते जितेंद्र पाटील हा तिसरा सामना खेळत आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या षटकात 22 धावा काढणारा आताचा हा संघ आहे विनर्स. आणि एकही गडी बाद नाही असं पहिलं षटक गेलेलं आहे जितेंद्र पाटील यांचं. धावसंख्या झालेली आहे ती 22. अतितटीचा हा सामना असेल. रोमांचक असा हा सामना होईल अशी अपेक्षा आहे. कारण का दोन्हीही संघ बलाढ्य संघ, दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. कारण का साई कृपा या संघाची फलंदाजी सुद्धा त्यामध्ये आशिष जयस्वाल दिसत नाही आहे. थोडीशी फलंदाजी ढवळेल का असं जरा वाटते. कारण का फक्त संकेत कानडे हे इथे उपलब्ध दिसत आहेत. संदेश गावंड हे बलाढ्य फलंदाज आहेत पण 2 मॅच मध्ये त्यांना फलंदाजी आलेली नाहीये. बॉलर्स नेम कोण आहे? विकास जयस्वाल. ह्याला तर कधी विसरू शकत नाही आपण. विकास जयस्वाल. जेव्हा जेव्हा विकास जयस्वाल हा नाव येतो त्या त्या वेळेला फक्त 3 चेंडू 2 धावा हे आठवत असतात. पुन्हा एकदा ब्रांड म्हणजेच एक वादळ रोहन भोसले सामना करतील विकास जयस्वाल याचा. उपांत्य फेरीचा हा सामना. पहिला चेंडू हातातील पाहूया विकास जयस्वालच्या ह्या पहिल्या चेंडूला किती सन्मान देतील रोहन भोसले. आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न होता पण हा निर्धाव धावाचा चेंडू. तितकं सुंदर यष्टीरक्षण जितेंद्र पाटील यांचं. धावसंख्या झालेली आहे ती 22. पहिला चेंडू निर्धाव धावाचा चेंडू. दुसरा चेंडू विकास जयस्वाल याचा. सामना करतील रोहन भोसले. सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा माझ्या मते प्रयत्नच नाहीये आणि तरी सुद्धा ही चोरटी धाव घेतलेली आहे. प्रभाकर मेहता यांचा कॉल होता आणि त्यांनी तो पूर्णपणे पार पाडलेला आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 24. 2 चेंडू आणि 24 धावा. हाच फलंदाज कधीपासून मला दिसत नव्हता आणि आशिष जयस्वाल यांची इथे एंट्री झालेली आहे. जितेंद्र पाटील यांच्या चेहऱ्यावरती जरा हास्य उमटलेलं आहे. आशिष जयस्वाल यांची एंट्री झालेली आहे. नंतरच्या षटकामध्ये माझ्या मते त्यांना एंट्री मिळेल असं मला वाटतंय. पंचांचा हा निर्णय. धावसंख्या झालेली आहे ती 22. सुंदर असा फटकार पण पाहूया चौकार मिळेल का. आणि हा चौकार. सुंदर फलंदाजी रोहन भोसले आणि प्रभाकर मेहता यांची चालू आहे. धावसंख्या झालेली आहे ती 28. अतिशय सुंदर फलंदाजी. रोहन भोसले एक असा प्लेयर आहे जेव्हा जेव्हा मोठ्या मॅचेस असतात त्या त्या वेळेला ह्याची बॅटिंग पाहणं, ह्याची फलंदाजी त्या त्याच वेळेला चालते. पहिल्या 2 सामन्यामध्ये त्याच्या बॅटला
काही चौकार आणि षटकार इतके मिळाले नाही, पण हा उपांत्य फेरीचा सामना आणि रोहन भोसले मोठी मॅच, मोठा प्लेअर. उपांत्य फेरीचा ज्यावेळेला सामना आहे तर त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. परत एकदा सुंदर असा फटकार आणि हा चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी रोहन भोसले याची. जसं मी बोलतो आहे त्या बोलल्याप्रमाणेच त्याने पुन्हा एकदा चौकार मारलेला आहे आणि त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या झालेली आहे ती 32. 4 चेंडू आणि 32 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झालेली ती 32. पुन्हा एकदा सुंदर असा फटकार आणि हा सीमा रेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 38. इथे फॅन्स सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. रोहन भोसले यांचे फॅन्स 1-2 नव्हे तर तब्बल 99% फॅन्स हे रोहन भोसलेचे आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 39. दुसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे बिनबाद 39 धावा. तसेच रोहन भोसले यांचे फॅन्स बबन विलनकर विरार वरून इथे रोहन भोसले यांचा सामना पाहण्यासाठी ते आलेले आहेत आणि बरोबर त्याच सामन्यात सुंदर फलंदाजी करत आहेत ज्या वेळेला बबन विलनकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. संदेश कानडे पुढील गोलंदाज. संदेश कानडे मागच्या मॅच मधला सामनावीराचा पुरस्कार पटकावलेला हा गोलंदाज संदेश कानडे हा सुद्धा एक नावाजलेला असा गोलंदाज आहे. संदेश कानडे, संकेत कानडे उर्फ ब्लिझार्ड याचा छोटा भाऊ संदेश कानडे. एक मोठा फलंदाज तर एक मोठा गोलंदाज. अतिशय नावाजलेले असे हे हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या अशी जोडी आहे या दोघांची. पाहूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतील. पण सामना करतील ब्रांड, एक वादळ रोहन भोसले. धावसंख्या झालेली आहे ती 39. 2 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 39. पहिला चेंडू असेल संदेश कानडे याचा, पण सामना करतील रोहन भोसले. पंचांचा निर्णय आलेला आहे. अवांतर धाव, धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 40. पहिला चेंडू संदेश कानडे यांचा, अवांतर धाव, धावसंख्या 40. पुन्हा एकदा सामना करतील संदेश कानडे याचा रोहन भोसले. पहिला चेंडू आणि रिवर्स मारण्याचा प्रयत्न. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. पंचांचा निर्णय आलेला आहे सीमारेखा पार षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी रोहन भोसले यांची. खरोखरच ज्या ज्या वेळेला मोठे मोठे सामने असतात, उपांत्य फेरीचे सामने, अंतिम फेरीचे सामने, त्या त्या वेळेला रोहन भोसले सारखा मोठा प्लेयर येतो आणि असाच चौकार षटकार मारून आपल्या संघाला
मोठं योगदान देत असतो आणि तो आता सुद्धा तेच करत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 46. दुसरा चेंडू पुन्हा एकदा रोहन भोसले याचा ऑफ साईडच्या दिशेने अतिशय सुंदर असा आणि हा पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 52. अर्धशतक झालेलं आहे संघाचं. धावसंख्या झालेली आहे ती 52. अतिशय सुंदर फलंदाजी रोहन भोसले याची आपल्या संघासाठी 52 धावा तिसऱ्या षटकातच दुसऱ्या चेंडूतच कंप्लीट केलेल्या आहेत. संदेश कानडे याचा हा तिसरा चेंडू असेल आणि सामना करेल पुन्हा एकदा रोहन भोसले. आणि आता सुंदर असा चेंडू निर्धाव धावाचा हा चेंडू. आता कुठे संदेश कानडे यशस्वी झालेला आहे रोहन भोसलेला शांत करण्यासाठी. 3 चेंडूत 13 धावा आलेल्या आहेत संदेश कानडे याच्या या षटकामध्ये. हा चौथा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल रोहन भोसले आणि हा सुद्धा एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव धावाचा हा चेंडू. 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 52. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. पाहूया संदेश कानडे किती हावी पडेल रोहन भोसले याच्यावरती. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न होता पण हा चौकार आणि 22च्या स्वरूपात हा चौकार आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 56. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या झालेली आहे ती 25. सॉरी किती झाली रे 56. 56 चुकीची दुरुस्ती 56. रिव्हर्स हा फटका मारलेला आहे आणि हा सुंदर असा पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 60. तिसरा षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 60. 20च्या सरासरीने धावसंख्या चालू आहे. 20 धावसंख्या झालेली आहे 60. अजूनही 2 षटक शिल्लक. एकही गडी बाद झालेला नाहीये. साई कृपा हा संघ जितेंद्र पाटील यांचा काहीतरी विचार चालू असेल की कोणता हा गोलंदाज असेल आता चौथ्या षटकासाठी जो प्रभाकर मेहता आणि रोहन भोसले सारख्या मोठ्या फलंदाजाला लवकरात लवकर पॅव्हिलियन मध्ये पाठवेल. असा कोणता गोलंदाज असेल. जितेंद्र पाटील आणि टीम यांचा विचार तिथे सुरू आहे. विचार विनिमय पाहूया त्यांचा निर्णय आता कोणता असेल की चौथा गोलंदाज तो कोण असेल. कोणत्या गोलंदाजावरती त्यांनी आता विश्वास ठेवला असेल. पुन्हा एकदा विकास जयस्वाल. यष्टीच्या मागे आशिष जयस्वाल. फलंदाजी सुद्धा साई कृपा या संघाकडे चांगलीच आहे पण विनर्स या संघाकडे गोलंदाजी सुद्धा खूप चांगली आहे. वैयक्तिक असं दुसरं आणि संघाचं असं चौथं षटक घेऊन येत आहेत विकास जयस्वाल आणि सामना करतील पुन्हा एकदा प्रभाकर मेहता जे लेग साइडचा बादशाह म्हणून ओळखले जातात असे हे प्रभाकर मेहता. धावसंख्या झालेली आहे ती 60. 3 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 60. चौथ्या षटकातील पहिला चेंडू विकास जयस्वाल याचा आणि सामना करेल प्रभाकर मेहता. आशिष जयस्वाल जरा सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. धावसंख्या झालेली आहे ती 60. विकास जयस्वाल सज्ज गोलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी सज्ज प्रभाकर मेहता.
नावाजलेला असा हा फलंदाज प्रभाकर मेहता आणि रोहन भोसले दोन्हीही फलंदाज अतिशय सुंदर फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 60. पाहूया पहिला चेंडू. विकास जयस्वाल याचा आता सामना करतील प्रभाकर मेहता आणि हा फुलटस चेंडू, पण त्याचा काही फायदा उठवता आला नाही. एकच धाव मिळेल प्रभाकर मेहता यांना. धावसंख्या झालेली ती 61. 61. क्षेत्ररक्षक राजा, राज पाटील राजा, राजा को प्रजा धोखा नहीं दे सकती असा हा राजा, राजा जावळेकर. उत्कृष्ट असा हा गोलंदाज सुद्धा आहे राजा. पुन्हा एकदा विकास जयस्वाल याचा सामना करतील रोहन भोसले. ब्रांड पाहूया पहिला चेंडू आणि हा सुंदरसा फटकार. खाली खेळाडू आहे आणि बाद. रोहन भोसलेच्या स्वरूपात पहिला झटका विनर्स या संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 61. 61 आणि चौथ्या षटकामध्ये पहिला गडी बाद झालेला आहे रोहन भोसलेच्या स्वरूपात. आणि सर्वात मोठं सांगायला विसरलो, ज्याने हा झेल घेतला आहे तो आहे शुभम पाटील. नावाजलेला असा हा गोलंदाज. अजून गोलंदाजीसाठी तर नाही आलाय, पण झेल अतिशय सुंदर. शुभम पाटील हा सुद्धा एक ब्रांड. शुभम पाटील नावाजलेला असा हा क्षेत्ररक्षक, ज्याने रोहन भोसले याचा झेल पकडलेला आहे आणि पहिलाच गडी मिळवून दिलेला आहे विनर्स या संघाला. विकास जयस्वाल याची सुंदर गोलंदाजी, एक गडी बाद आणि एक घातक फलंदाज आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा दुसरा घातक फलंदाज कपिल. विनर्स या संघाकडून कपिल. धावसंख्या झालेली आहे ती 61. 61. सामना करेल विकास जयस्वाल याचा. पाहूया विकास जयस्वाल याचा पहिल्या चेंडूवरती किती सन्मान करतील कपिल. पहिला चेंडू, एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 62. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 62. अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती 62. 62. विकास जयस्वाल सामना करतील प्रभाकर मेहता आणि हा निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 62 या धावसंख्येवरती. प्रभाकर मेहता यांच्या डोक्यात सुद्धा एकाच विचार चालू असेल की 1-2 मोठे फटके आपल्या बॅट मधून आलेच पाहिजे, कारण का धावसंख्या थोडी स्थिरावलेली आहे 62 या धावसंख्येवरती. आणि विकास जयस्वाल अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहे. फक्त 4 चेंडूमध्ये त्यांनी अजूनपर्यंत फक्त 2च धावा दिलेल्या आहेत आणि रोहन भोसले सारखा एक मोठा गडी बाद केलेला आहे. सुंदर असा फटकार आणि हा बाद. प्रभाकर मेहता सुद्धा बाद झालेला आहे. सुंदर गोलंदाजी विकास जयस्वाल याची आणि झेल घेणारा वैभव इंदलकर नावाजलेला असा क्षेत्ररक्षक. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक आहे. साई कृपया संघामध्ये एकाच बाजूला शुभम पाटील सारखा क्षेत्ररक्षक, दुसऱ्या बाजूला वैभव इंदलकर सारखा क्षेत्ररक्षक. दोन्हीही बाजूला अतिशय घातक क्षेत्ररक्षक आहेत. यांच्यापासून बॉल सीमारेखे बाहेर जाणं थोडं कठीणच आहे. जर हवेतून बॉल गेला तर गोष्ट वेगळी आहे, पण जर जमिनीला चिटकून जर चेंडू जात असेल तर शुभम पाटील आणि वैभव इंदलकर यांच्याकडनं चेंडू जाणं थोडं मुश्किलच आहे. धावसंख्या झालेली ती 62. फलंदाजीसाठी आलेला आहे तो गोविंदा आणि दोघेही विकास जयस्वाल
गोलंदाज सुद्धा विकास जयस्वाल आणि फलंदाज सुद्धा विकास जयस्वाल. दोन्हीही आपापल्या क्षेत्रामध्ये दोघांचंही नाव गाजलेलं आहे. विकास जयस्वाल आणि समोरच्या दिशेने विकास जयस्वाल याचा फटका. विकास जयस्वाल याच्याच गोलंदाजीवरती आणि हा चौकार. अतिशय सुंदर फटकार. गोविंदा याचा धावसंख्या झालेली आहे ती 66. अतिशय सुंदर फलंदाजी विकास जयस्वाल याची. धावसंख्या झालेली आहे ती 66. शेवटचं षटक अजूनही शिल्लक, म्हणजे 6 चेंडू अजूनही शिल्लक. जो संघ विजयी होईल तो संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि त्यांची भिडंत होईल ती घातक संघ विश्व मित्र क्रीडा मंडळ. साई प्रसाद मयेकर याच्या नेतृत्वात कालच विश्वमित्र क्रीडा मंडळाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याच संघाबरोबर चालू असणाऱ्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ विश्वमित्र क्रीडा मंडळाबरोबर अंतिम फेरीमध्ये त्याची भिडंत होईल. अतिशय सुंदर फलंदाज विश्वमित्र क्रीडा मंडळामध्ये सुद्धा आहेत आणि खरंच माझा आवडता गोलंदाज शुभम पाटील. ज्याप्रमाणे त्याने रोहन भोसले सारखा महत्वाचा गडी बाद केला होता सुंदर असा झेल घेऊन, आणि आता घातक गोलंदाजी म्हणून ओळखला जाणारा शुभम पाटील ज्याने प्रत्येक वेळेला वर्ल्ड स्पोर्ट्स क्लब या क्रीडांगणावरती आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे, असा हा गोलंदाज शुभम पाटील. पाहूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करेल, कारण का समोर जो फलंदाज आहे कपिल तो सुद्धा एक घातक फलंदाज आहे. पण ही लढाई असेल ती घातक वर्सेस घातक. पाहूया कोण वर्चस्व गाजवेल. आणि हा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती वर्चस्व गाजवलेला आहे असा हा शुभम पाटील अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहे. पहिला चेंडू निर्धाव धावाचा हा चेंडू शुभम पाटील याचा. खरंच अतिशय सुंदर गोलंदाज आहे. ज्या ज्या वेळेला मी याची तारीफ करतो त्या वेळेला शुभम पाटील याला असं वाटतं की मी त्याच्यासाठी अनलक्की ठरतो. पण पहिलाच चेंडू अतिशय निर्धाव धावाचा हा चेंडू शुभम पाटील याने टाकलेला आहे आणि आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे. हा दुसरा चेंडू शुभम पाटील याचा आणि हा उंच असा चेंडू आणि वैभव इंदलकर चेंडूच्या खाली आहे आणि हा बाद. वैभव इंदलकर हा सुद्धा एक मोठा क्षेत्ररक्षक ज्याच्या हातातून झेल सुटणंही थोडं मुश्किलच असतं. असं कमी वेळा आपण पाहिलेलं असेल की वैभव इंदलकर याच्या हातातून कधी झेल सुटलेला असेल. आणि तारीफ व्हायला पाहिजे ती शुभम पाटील याची. खरंच अतिशय घातक गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती निर्धाव धावाचा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती कपिल सारख्या मोठ्या घातक फलंदाजाला पॅव्हिलियन मध्ये पाठवलेला असा हा गोलंदाज शुभम पाटील. पुढील फलंदाज रवी. खरोखरच शुभम पाटील अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी आणि जितेंद्र पाटील कर्णधार यांच्या विश्वासावरती त्यांचा विश्वास हा सार्थक ठरवत आहे. 2 चेंडूत अजून एकही धाव दिलेली नाहीये आणि एक गडी बाद केलेला आहे कपिल सारखा मोठा फलंदाज. हा तिसरा चेंडू आणि सामना करेल रवी. हा सुद्धा अतिशय सुंदर असा चेंडू, पण माझ्या मते एक धाव तर मिळेल ही पाहूया. पंच कोणता निर्णय देत आहेत, 22 स्वरूपात की लेग 22 स्वरूपात. बॅट कट आहे, सॉरी. एक धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 67. अतिशय सुंदर गोलंदाजी शुभम पाटील. 3 चेंडूत एकच धाव दिलेले आणि एक गडी बाद. चौथा चेंडू आणि सामना करेल गोविंदा. सुंदर असा फटका लेग साइडच्या दिशेने. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत आणि हा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 71.
4 चेंडू आणि 71 धावा. 4 चेंडू 71 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. ह्या इनिंग्स मधील हे शेवटचे 2 चेंडू असतील. ह्या 2 चेंडू मध्ये गोविंदा याचा प्रयत्न असेल की एखाद 2 मोठे फटके मारण्याचा असेल आणि शुभम पाटील यांचा प्रयत्न असेल की दोन्ही चेंडू निर्धाव धावाचे असावेत असा त्यांचा प्रयत्न असेल. पण पाहूया 5वा चेंडू आणि अतिशय सुंदर चेंडू. घातक गोलंदाजी, अतिशय घातक गोलंदाजी. रावळपिंडी एक्सप्रेस ही सुद्धा मागे पडेल असा यांचा स्पीड मला ह्या गोलंदाजीमध्ये दिसलेला आहे आत्ताच्या चेंडूवरती. 5वा चेंडू शुभम पाटील याचा अतिशय सुंदर चेंडू. निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 71 या धावसंख्येवरती. घातक फलंदाज असताना सुद्धा आपल्या गोलंदाजीमध्ये 5 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 5च धावा दिलेल्या आहेत असा हा गोलंदाज शुभम पाटील. शेवटचा चेंडू शुभम पाटील याचा आणि सामना करेल गोविंदा. तो सुद्धा हवेत उडालेला आहे आणि शुभम पाटील पाहूया आणि सुंदर झेल. घातक गोलंदाजी, घातक क्षेत्ररक्षण आणि शुभम पाटील अतिशय सुंदर गोलंदाजी. आपल्या शेवटच्या षटकामध्ये फक्त 5च धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी बाद. खरंच अतिशय सुंदर गोलंदाजी. शुभम पाटील एक ही दिले यार, कितनी बार जीतोगे. 5च धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 71. विनर्स या संघाची. साई कृपा या संघाला जर अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर 30 चेंडू मध्ये 72 धावांची गरज. कोणत्याही परिस्थितीत 72 धावा साई कृपा या संघाला करावेच लागतील. प्रथम फलंदाजी करताना विनर्स या संघाने 71 धावा उभारल्या आहेत आणि साई कृपा या संघाला जिंकण्यासाठी 72 धावांचा आव्हान दिलाय. सेमीफायनलचा सामना आपल्या समोर रंगतोय. एका बाजूला साई कृपा संघ, दुसऱ्या बाजूला विनर्स संघ. प्रथम फलंदाजी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं कर्णधार जितेंद्र पाटील यांनी आणि साई कृपा संघाने 71 धावांवरती रोखलंय. ते विनर्स या संघाला जिंकण्यासाठी 72 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू. शुभम पाटील एकदा फक्त आपला हात वरती उंच करायचा व्यासपीठाजवळ. शुभम पाटील बस. धन्यवाद भावा. अतिशय सुंदर गोलंदाजी. फक्त 5 धावा देऊन 2 मोठे गडी बाद केलेले आहेत. कपिल आणि गोविंदा सारखे 2 मोठे गडी शुभम पाटील यांनी आपल्या गोलंदाजीवरती. अतिशय सुंदर. साई कृपा या संघाकडून 2 घातक फलंदाज ज्यांनी आपल्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये अतिशय सुंदर अशी फलंदाजी केलेली होती. तसे आशिष जयस्वाल आणि संकेत कानडे उर्फ ब्लिझार्ड दोघेही षटकार आणि चौकार मारण्यात बादशाह आहेत. ज्याप्रमाणे रोहन भोसले याने आपल्या संघासाठी षटकार, त्याचप्रमाणे प्रभाकर मेहता याने सुद्धा आपल्या संघासाठी षटकार आणि चौकार मारलेले होते. तसेच हे 2 फलंदाज आहेत आशिष जयस्वाल आणि संकेत कानडे. विनर्स या संघाचं लक्ष असेलच की ह्या 2 फलंदाजांना लवकरात लवकर पॅव्हेलियन मध्ये पाठवायचं असेल. त्यांच्या मनामध्ये हेच विचार असतील. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांचा हाच विचार असेल की पहिले हे साई ग्रुपाचे हे 2 फलंदाज जे सलामीवीर आहेत ते कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे कोणता गोलंदाज यांना लवकरात लवकर पॅव्हेलियन मध्ये पाठवेल. आणि तो विश्वास त्यांनी दाखवलेला आहे कुलदीप निषाद याच्यावरती.
आणि त्याला पहिली गोलंदाजी सोपवलेली आहे कुलदीप निषाद याच्यावरती. पाहूया साजन सरांच्या या विश्वासावरती किती सार्थक ठरतायत कुलदीप निषाद. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात येते. एका बाजूला संकेत कानडे तर दुसऱ्या बाजूला आजच्या पहिल्या मॅच मध्ये ज्यांनी अर्धशतक नोंदवलं होतं आशिष जयस्वाल. दोन्ही घातक विस्फोटक फलंदाज आहेत. खूप काय वर्ष मैदानामध्ये सातत्याने क्रिकेट खेळतात आणि या क्रिकेटचा त्यांच्याकडे अनुभव आहे. संकेत कानडे सुद्धा एका मैदानामधील विस्फोटक आणि लांबच लांबवरची षटकार मारण्यामध्ये त्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं. असे दोन फलंदाज एकापेक्षा एक असे घातक फलंदाज आहेत. 72 धावा करायच्या आहेत आणि ते 72 धावा करण्यासाठी सलामीसाठी आले आहेत. स्ट्राईकला आशिष असतील, नॉन स्ट्राईकला संकेत कानडे. शुभम पाटील यांचा मात्र फॅन बेस खूप मोठा आहे. शेवटच्या षटकामध्ये 2 गडी बाद केले आहेत आणि संदेश कनगोट वगैरे यांच्या चेहऱ्यावर मध्ये स्मित हास्य आलंय. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते आहे. गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत कुलदीप निषाद. तर स्ट्राईकला आशिष जयस्वाल, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल कुलदीप. चेंडू तर सुंदर होता, मात्र आशिष जयस्वाल यांना पॉइंट वरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडेसे बॅटचा फ्लो कमी उशिराने आला त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू टाकलाय पहिला. 29 चेंडू आणि 72 धावा. दोघांकडे एक क्षमता आहे. आशिषकडे सुद्धा क्षमता आहे, त्याचप्रमाणे संकेत कानडे यांच्याकडे क्षमता आहे. याही वेळेला चांगला चेंडू होता त्या ठिकाणी आणि चेंडू लवकर गॅदर झाला असता तर आशिष जयस्वाल पॅव्हेलियन मध्ये तंबूचा रस्ता त्यांना दाखवला असता. मात्र चेंडू लगेच क्विक गॅदर करता आला नाही. 2 चेंडू आतापर्यंत फेकले. 2 चेंडू झाल्यानंतर सुद्धा संघाचा श्री गणेश काही होऊ शकत नाही आहे. थोडंसं मिसकम्युनिकेशन आहे, त्याच्यावरती ताळमेळ चुकत असेल तर त्याच्यावरती काम करावं लागेल, कारण मोठी मॅच आहे. मोठ्या मॅच मध्ये अशा चुका करून चालणार नाही. आशिष जयस्वाल सुद्धा चांगले फलंदाज आहेत, संकेत कानडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. प्रयत्न करावे लागते. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव. ईश्वर गुप्ता होते त्या ठिकाणी. चेंडू पहिल्याच अटेम्प्ट मध्ये गॅदर करू शकले नव्हते. पुढचा चेंडू कुलदीप. यावेळेला बसून खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. 3 चेंडू नंतर 1 धाव आली आहे. एका धावेने मात्र त्या ठिकाणी संघाचं खातं खोललं जात आहे. स्ट्राईकला येत आहेत ब्लिझार्ड संकेत कानडे. संकेत आज मात्र फलंदाजी करावी लागेल, कारण एक निर्णायक आणि महत्वाचा सामना आहे. हा सामना जिंकून सेमी फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर संकेत आणि आशिष यांना लढावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. जे आव्हान दिलं ते आव्हान मात्र पूर्ण करावं लागेल. संकेत आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी निर्धाव चेंडू. चार चेंडू आतापर्यंत झालेत आणि कुलदीप यांनी सुंदर गोलंदाजी केली. आतापर्यंत एकच धाव दिली आहे. समोरचे चांगले फलंदाज आहेत. आशिष यांना सुद्धा मोठे फटके मारण्यापेक्षा लावूनचित ठेवलं. त्याप्रमाणे संकेत कानडे यांच्यावर सुद्धा हल्ला चढवलाय. पुढचा चेंडू आणखीन एक चांगला चेंडू. सुंदर चेंडू त्या ठिकाणी. पॉवर प्लेचं षटक मात्र जरूर हाताळलंय आणि एका चांगला हाताळण्यामध्ये यशस्वी सुद्धा झाले आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे आणि अवघी फक्त 1 धाव दिली आहे. पॉवर प्लेचं षटक एक अचूक टप्प्यावरती आणि नियंत्रणावरती
लक्ष दिलाय, नरेंद्रवरती भर दिलाय आणि एक चांगलं षटक त्या ठिकाणी हाताळलंय. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. फुल टॉस आणि फुल टॉस वरती पाहूया किती धावा येतील. एकच धाव. एक षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 2. अजूनही 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 70 धावांची आवश्यकता आहे. आशिष जयस्वाल यांच्याकडे क्षमता आहे, संकेत कानडे यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे, मात्र एकाला जोखीम घ्यावी लागेल कारण टार्गेट थोडं मोठं आहे, मात्र प्रयत्न तर करावे लागतील. पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 2 आणि पुढील षटक घेऊन येत आहेत वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं असं दुसरं षटक घेऊन येत आहेत कपिल. नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू कपिल. पण जर साई कृपा या संघाला जर सामना विजयी व्हायचा असेल तर पहिल्या 2 सामन्यामध्ये जसे षटकार आणि चौकारांचा पाऊस पडलेला होता ह्या 2 फलंदाजांनी, तसेच चौकार आणि षटकार आपल्याला ह्या मॅचला सुद्धा लागतील कारण का हा महत्वाचा सामना आहे, उपांत्य फेरीचा सामना आहे. या सामन्यामध्ये चौकार आणि षटकार मारून आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश कसा मिळवून द्यायचा आहे या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. आणि हा पहिल्याच चेंडूवरती सुंदर असा प्रहार ब्लिझार्ड याचा, संकेत कानडे याचा आणि हा चौकार. याच फलंदाजीची गरज आहे साई कृपा या संघाला, अन्यथा आपण सामन्यापासून खूप दूर जाल याची नोंद घ्यावी लागेल. दोन्ही खेळाडू अतिशय बलाढ्य खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये अशी क्षमता आहे की आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून देऊ शकतात कारण का 72 धावा तुमच्यासाठी काही जास्त धावा नाही आहेत कारण का पहिल्याच सामन्यामध्ये तुम्ही 114 धावा केलेल्या होतात, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच शक्तीने त्याच बुद्धीने जर खेळलात तर स्कोर होऊ शकतो. आणि हा अवांतर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 7. बरोबर 7 धावा झाल्या त्या ठिकाणी. संकेत यांना धोक्याचे संकेत द्यावे लागतील समोरच्या गोलंदाजाला. आणखीन एक चांगला चेंडू, मात्र आता कपिल याने धोक्याचा संकेत दिलाय. संकेत याला 7 धावा झाल्यात. प्रयत्न तर करतायत, प्रयत्नांना यश मिळताना दिसत नाही पण यश मिळवावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. सेमीफायनलचा सामना आहे याचं महत्त्व घेऊन, गांभीर्य लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागेल. संकेत यांच्याकडे ती क्षमता आहे. एक चेंडू जरूर गोलंदाजाच्या दिशेने पडलाय, मात्र पुढचा चेंडूवरती प्रहार करण्याची क्षमता आहे संकेत यांच्यामध्ये. याही वेळेला हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळून काढला. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल, धावसंख्या होईल 8. थोडीशी फलंदाजीमधील ती लयबद्धता ती मात्र थोडस सूर सापडत नाही. आता आशिष आणि ब्लिझार्ड यांना धावसंख्या झाली आहे ती दुसरं षटक चालू असताना 8 धावा झाल्या त्या ठिकाणी. स्ट्राईकला आशिष, 64 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, मात्र आशिष त्या ठिकाणी चुकले. आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. कपिल किफायतशीर गोलंदाजी करतायत, मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतायत समोरच्या फलंदाजाला. फलंदाज चांगले आहेत, गुणवत्ता तर भरलेली आहे, ती गुणवत्ता आज दाखवावी लागेल आशिष आणि संकेत यांना. कपिल मोठा फटका तर जरूर खेळला, जेलबाद होण्याची संधी त्या ठिकाणी. गोविंदा येतात जेल खाली आणि आशिष जयस्वाल बाद. चांगला त्या ठिकाणी कमबॅक केलाय
आणि पहिला गडी बाद झालाय तो आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून आणि सुंदर सफलता त्या ठिकाणी सुंदर झेल त्या ठिकाणी घेतलाय. मोठा मासा पकडलेला आहे आशिष जयस्वाल याच्या स्वरूपात आणि पहिलाच गडी बाद साई कृपा या संघाचा. पण दुसरा जो खेळाडू आता येत आहे तो सुद्धा या क्रीडांगणामधील एकदम घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो, संदेश गावंड. नाम तो सुनाई होगा, संदेश गावंड, ज्याने अतिशय सुंदर फलंदाजी करून असेच मोठे मोठे सामने ज्या ज्या वेळेला संघावरती संकट येतं त्या त्या वेळेला संदेश गावंड सारखा प्लेअर येतो आणि आपल्या संघासाठी मोठी एक पारी खेळून जातो. तशीच त्या पारीची एक गरज आहे आणि तो विश्वास जितेंद्र पाटील यांनी संदेश गावंड वरती दाखवलेला आहे. आणि 1 डाऊन, 1 विकेट गेल्यानंतर संदेश गावंड यांना लवकरात लवकर त्यांनी क्रीडांगणावरती पाठवलेला आहे. पाहूया त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतायत का संदेश गावंड, कारण का धावसंख्या ही मोठी आहे. 72 म्हणजे 72 पल्ला पार पाडायचा आहे आणि तो प्रयत्न पहिलाच आणि सुंदर असा चौकार, गच्चाळ असं क्षेत्ररक्षण ज्याच्याकडनं कधी अपेक्षा आपण केली नसेल, रोहन भोसले यांच्याकडून गच्चाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि चौकार. धावसंख्या झालेली आहे ती संदेश गावंड याने पहिल्याच चेंडूवरती सुंदर असा चौकार मारलेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 12. दुसऱ्या षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 12. यानंतर होणारा सामना असेल तो अंतिम फेरीचा सामना असेल. विश्व मित्र क्रीडा मंडळ, धावसंख्या झालेली ती 12. 2 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 12 आणि 3 चेंडू म्हणजे 3 षटकामध्ये धावसंख्या हवी असेल ती 50. 18 चेंडू आणि 60 धावा, चुकीची दुरुस्ती 60 धावा. अजूनही 18 चेंडू 60 धावांची गरज. मोठे फटके, षटकार आणि चौकारांची गरज असेल साई कृपा या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी, कारण की 18 चेंडू 60 धावांची गरज आहे. 72 धावा करायच्या आणि अजूनपर्यंत फक्त 12 धावा झालेल्या आहेत 2 षटका अखेरीस. पण संदेश गावंड जेव्हापासून क्रीडांगणात आलेले आपल्या पहिल्याच चेंडूवरती त्यांनी सुंदर असा चौकार मारून आपल्या संघाच्या आशा बरकरार म्हणजे जिवंत ठेवलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज संकेत कानडे उर्फ ब्लिझार्ड आणि गोलंदाज अंकित यादव. हा सुद्धा एक रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो गोलंदाजीमध्ये, अंकित यादव. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त SPP मित्रमंडळाने आज इथे जे ओव्हरऑल क्रिकेट सामने आयोजित केलेले आहेत, पर्व 3. पहिल्या 2 पर्वामध्येच साजन सरांचा संघ विनर संघ यांनी इथे दोनदा ह्या ट्रॉफ्या, विजयी ट्रॉफ्या आपल्याच नावावरती कोरल्या होत्या आणि हा 3री वेळ असेल अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न विनर्स या संघाचा असेलच. पण जर 3ऱ्या वेळेला त्यांनी फायनल मारली तर ती हॅट्रिक होईल. पण समोरचा संघ हा विश्वमित्र क्रीडा मंडळ आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. घातक संघ म्हणून हा ओळखला जातो VKM. अतिशय सुंदर असा फटका आणि हा चौकार. अशाच फलंदाजाची गरज आहे. चौकार आणि षटकार आपल्या बॅट मधून आले तर लक्ष काही दूर नाहीये. 17 चेंडू आणि 56 धावा. 17 चेंडू 56 धावांची गरज. अंकित पहिल्या चेंडूवरती संकेत कानडे याने सुंदर असा चौकार मारून अशा जीवन. दुसरा चेंडू अंकित याचा आणि सामना करेल पुन्हा एकदा साई प्रसाद मयेकर यांचं इथे दर्शन झालेलं आहे. VKM कर्णधार साई प्रसाद मयेकर याच्या नेतृत्वात विश्वमित्र क्रीडा मंडळ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेलं आहे.
पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी अंकित यादव याची आणि हा निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 16. तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा सामना करतील संकेत कानडे. फुलटो स्वरूपाचा हा चेंडू पण एकच धाव मिळेल. कुलदीप निषाद अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक, चपळ क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जातात कुलदीप निषाद. संदेश गावंड पुन्हा एकदा स्ट्राईकवर. आपल्या पहिल्या चेंडूवरती सुंदर असा चौकार ठोकणारा हा फलंदाज. खरंच ह्याच्या त्याच फलंदाजीची गरज आहे. तशीच फलंदाजी जर त्यांनी केली तर 72 धावा आपण कधीही गाठू शकता, याची नोंद घ्यायची आहे. अंकित याचा चेंडू आणि सामना करेल संदेश गावंड. निर्धाव धावाचा चेंडू. षटकार मारण्याचा प्रयत्न होता संदेश गावंड याचा, पण तो प्रयत्न अपयशी ठरला आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 16 या धावसंख्येवरती. सोळा धावा त्या ठिकाणी झाल्या आहेत. संदेश गावंड आणि संदेश गावंड यांच्या बॅटमधून एक सुंदर फटका आला होता. त्या ठिकाणी पाहूया किती धावा मिळतील. किती धावा आहेत त्यांच्यावरती. पंचांनी निर्णय दिलेला नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांशी वादविवाद घालू नये. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. अजूनही साई कृपा या संघाला एक मोठा पल्ला पार पडायचा आहे. यानंतर होणारा सामना अंतिम फेरीचा असेल. विकेएम संघ इथे सज्ज झालेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या एम्परला नम्र विनंती आहे. थर्ड अंपर रनआउटचा आहे का रिव्ह्यू. हा रनआउटचा रिव्ह्यू आहे. बघा जरा रनआउट आहे का. थर्ड अंपर नको आहे. ओके डन. निर्णय काय आहे. 2 धावा. दोन धावा दिलेल्या आहेत. संदेश गावंड पुन्हा एकदा सज्ज. सामना करेल अंकित यादव याचा. सूत्रसंचालक सिद्धेश शिंदे कुठे गेले. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे संदेश. 2 धावा या ठिकाणी जरूर आल्या आहेत. धाव संख्या झाली आहे ती 18. 18 धावा एका ठिकाणी झाल्या आहेत. संदेश गावंड यांनी चांगला फटका होता, मात्र 4 धावा मिळाल्या असता नैसर्गिक अडथळ्यामुळे 4 धावा अडल्या आहेत त्या ठिकाणी. याही चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. एक यशस्वी धाव पूर्ण केली आहे. 19 धावा झाल्या आहेत. लेग बाय स्वरूपाची एक धाव.
12 चेंडू 12 चेंडू धावसंख्या आणि झालेली आहे ती 19. 12 चेंडू मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. संदेश या ठिकाणी प्रयत्न करतायत, संकेत सुद्धा प्रयत्न करतायत. कपिल निर्धाव चेंडू टाकलाय, यशस्वी होत आहे. सामना थोडासा लांब गेल्याचं दिसतंय. 11 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता आहे. एक मोठी ओव्हर मात्र सामन्याचं गणित बदलवू शकते. मात्र त्या ठिकाणी हात खोलण्याची संधीच दिली नाही. चांगली गोलंदाजी केली विनर्सच्या संघाने. याही वेळेला मोठा फटका, यावरती धावा येत आहेत 6 षटकार. अजूनही 10 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 47 धावा. प्रसाद पाटील नावाजलेला असा हा क्षेत्ररक्षक आता गॉगल घालून मैदानात उतरत आहे. एकही चेंडू त्याच्याजवळ अजूनपर्यंत आलेला नाहीये असा हा क्षेत्ररक्षक प्रसाद पाटील. 10 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. याही वेळेला आणखीन एक नेत्रदीपक षटकार. हार मानायला कोणीच तयार नाहीये. संदेश गावंड शेवटच्या क्षणाला मात्र जोशात आल्या त्यांनी फलंदाजी करतायत. अतिशय सुंदर फलंदाजी संदेश गावंडेची. अशाच फलंदाजीची गरज आहे. जर तुम्ही अशीच फलंदाजी केलात तर लक्ष काही दूर नाहीये याची विचार करून घ्या. अजूनही ह्या ओव्हरमध्ये जर एखाद दोन मोठे फटके आले तर तुम्ही लक्ष्याच्या जवळ जाईल. 9 चेंडू आणि 41 ची आवश्यकता होती. आता 8 मध्ये 41. आणि हा ओव्हर थ्रो मध्ये शाबास, आपल्याला धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती नशिबाचा चौकार मिळालाय. आठ चेंडूत अजूनही 37 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 37 धावा. अजून 2 फटके. क्या बात है! संदेश गावंड यांनी आपल्या संघाच्या आशा अजूनही जिवंत ठेवलेल्या आहेत. सुंदर फटका. जर ह्या शेवटच्या चेंडू मध्ये जर एक मोठा फटका आला तर अतिशय थोडं इझी होईल शेवटच्या षटकामध्ये. कारण का 31 धावा, 7 चेंडू आणि 31 धावांची गरज. उपांत्य फेरीचा हा सामना. 7 चेंडू आणि 31 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी संदेश गावंड याची आपल्या संघासाठी. जर ह्या चेंडूमध्ये षटकार आला तर शेवटच्या षटकामध्ये 25 धावा असतील. थोडं इझी पडेल. 3 चेंडू आणि 3 षटकार खेचले आहेत. संदेश गावंड हार मानायला तयार नाही आहे आणि संकेत कानडे सुद्धा हार मानायला तयार नाहीत. 7 चेंडू आणि 31 धावांची गरज जिंकण्यासाठी साई कृपा या संघाला. नक्कीच सांगेन की कोई भी लक्ष्य मनुष्य के साथ से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. संदेश गावंड आणखीन एक षटकार येईल का? यावेळेला दिशा थोडीशी, चेंडूची गती त्या ठिकाणी बदलली. 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. संकेत कानडे यांना मात्र आयुष्यामधील एक अविस्मरणीय पराक्रम करावा लागेल. 6 चेंडू आणि 31 ची गरज. 6 चेंडू आणि 31 धावा. पाहूया आता कोणता गोलंदाज येईल. 6 चेंडू आणि 31 धावा. संकेत कानडे आता स्ट्राईक वरती असतील आणि 6 चेंडू 31 धावा. फक्त 5 षटकार. 6 चेंडू आणि 5 षटकार. संकेत कानडे, जर आपण ह्या संघाला विजयी केलात, 6 चेंडू मध्ये जर 31 धावा केलात
तर आपले सूत्रसंचालक सिद्धेश शिंदे यांच्याकडून रोख रक्कम 1,500 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी आलेलं आहे. जर 6 चेंडूत 31 धावा तुम्ही केलात तर सिद्धेश शिंदे यांच्याकडून रोख रक्कम 1,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अतिशय सुंदर फलंदाजी चालू आहे संदेश गावंड याची आपल्या संघासाठी. पहिल्या 2 षटकं जरा थोडी हार्ड गेली आहेत, कारण का पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 12 चेंडूत 12 धावा आल्या होत्या. त्या षटकामध्ये जर एखाद दुसरे षटकार लागले असते तर आता थोडीशी वेगळीच असती झुंज. पण पाहूया, अजूनही वेळ गेलेली नाहीये. 6 चेंडू आणि 31 धावा. 6 Cricket चेंडू आहे. आणि 31 धावा. संकेत कानडे, अजूनही समोरच्या संघाला आपण सामना जिंकलोय याच्यावरती भरोसा नाही आहे, कारण संकेत कानडे नावाचं वादळ मैदानामध्ये अजूनही घोंगावत आहे आणि शेवटच्या षटकामध्ये सुद्धा घोंगावं लागेल. साई कृपा या संघाला जिंकायचं असेल तर संकेत कानडे यांना मात्र आज आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय खेळी करावी लागेल. पहिली 2 षटकामध्ये जर धावा आल्या असत्या तर थोडंसं समीकरण बदललं असतं. मात्र पहिली 2 षटकं चांगली गोलंदाजी केली त्या ठिकाणी कपिलाने, कुलदीप यांनी. 6 चेंडू 31. पहिला चेंडू कुलदीप रवी यांचा आणि पहिला चेंडू गेलाय का सीमारेषेच्या बाहेर आणि त्या ठिकाणी बाद होता येत. फटका तर चांगला होता, एलिमिनेशन जरूर कमी मिळालं होतं आणि तितका सुंदर झेल त्या ठिकाणी घेतलाय अंकित यादव याने. अतिशय सुंदर असा झेल अंकित यादव याचा, पण पूर्णपणे 100% प्रयत्न केलेला होता संकेत कानडे यांनी. थोडीशी ताकद कमी पडली आणि चेंडू काही सीमारेखे बाहेर गेला नाहीये. पण ठीक आहे, वेल डन, वेल प्लेड संकेत कानडे. पुढील फलंदाज त्यांचाच भाऊ, त्यांचेच बंधू संदेश कानडे. 5 चेंडू आणि 31 धावा. 31 धावा कंपल्सरी करायच्याच आहेत. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. संदेश आणि संदेश, दोघेही संदेश मैदानात आहेत. 5 चेंडू आणि 31 ची गरज. तीन संदेशचा या ठिकाणी आपल्याला मिलाप दिसतोय. स्ट्राईकला संदेश, नॉन स्ट्राईकला संदेश आणि आमच्या सोबत सूत्रसंचालन करताना सुद्धा संदेश करंगुटकर. याही वेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय, झेलबाद होईल का? आणि रोहन भोसले झेल खाली. संदेश सुद्धा बाद. आणि अशा तऱ्हेने मला असं वाटतंय की विनर्स हा संघ पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि त्यांची लढाई जी होणार आहे ती विश्व मित्र क्रीडा मंडळ या संघाबरोबर. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि हॅट्रिक झालेली आहे. 3 चेंडू 3 गडी बाद. रवी याची 3 चेंडू 3 गडी बाद केलेले आहेत. उत्तम अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी. विकास जयस्वार, पुढील फलंदाज विकास जयस्वार. चौथा चेंडू. सुंदर असा फटकार विकास जयस्वार याचा आणि हा सुद्धा बाद.
4 चेंडू आणि 4 विकेट, 4 गडी बाद झालेले, 5 चेंडू. पुढील फलंदाज वेल डन, मागे घेतलेले आहे सगळ्या प्लेयर्सला आणि याचा अर्थ विनर्स या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. अभिनंदन एसपीपी मित्रमंडळातर्फे विनर्स या संघाचे हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांचा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांची लढत आता होणार आहे ती विश्वमित्र क्रीडा मंडळ या संघाबरोबर साई प्रसाद मयेकर यांच्या नेतृत्वाखाली. पुन्हा एकदा अंतिम फेरी आपल्याला पाहायला मिळेल, विश्वमित्र क्रीडा मंडळ विरुद्ध विनर्स. आता थोड्याच वेळात आणि ह्या सामन्यातील सामनावीर आपल्याला सर्वांना माहितच असेल, वादळ एक ब्रांड रोहन भोसले. या सामन्यातील सामनावीर रोहन भोसले आणि विनर्स हा संघ पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आता लढत होईल ती विश्वमित्र क्रीडा मंडळ विरुद्ध विनर्स. कॉंग्रॅच्युलेशन साजन सर. एसपीपी मित्रमंडळ आयोजित साजन सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक आयोजित केलेला आहे. आणि ह्या चषकामध्ये आताच्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी करून रोहन भोसले याने सामनावीराचा पुरस्कार पटकावलेला आहे. मोठ्या सामन्यामध्ये मोठा खेळाडू रोहन भोसले एक ब्रांड. आणि खरंच ज्या ज्या वेळेला आपल्या संघाला गरज असते त्या त्या वेळेला आपल्या संघासाठी धावून येणारा हा संकट मोचक रोहन भोसले. आणि आता अंतिम फेरीचा सामना सुरू होईल. विनर्स विरुद्ध विश्वमित्र क्रीडा मंडळ, साई प्रसाद मयेकर विरुद्ध